विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 10वी संस्कृत पाठ्यपुस्तकातील पान नंबर 71 वरील धातू साधित विशेषणांनी हा भाग आपण अभ्यासणार आहोत. धातू साधित म्हणजे धातूपासून बनविलेले, धातूपासून तयार केलेले. तर धातूपासून तयार केलेली जी विशेषणं आहेत ती आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ती म्हणजे कृत्य प्रत्ययांतानी. कृत्य प्रत्ययांतानी यालाच दुसरे एक नाव आहे कर्मणी विद्यार्थक धातू साधित विशेषणांनी. कर्मणी विद्यार्थक धातू साधित विशेषणांनी. आता पाठ्यपुस्तकात भूतकालवाचक असा लिहिला आहे, पण त्या ठिकाणी तो बदल करून घ्यायचा आहे. विद्यार्थक कर्मणी विद्यार्थक धातू साधित विशेषणांनी असं या धातू साधित विशेषणाचं नाव आहे. तर यांच्या संबंधी आणखीन जाणून घेऊया. बघा, समोर तुम्हाला काही वाक्य दिसत आहे. तर पहिल्या क्रमांकावर जी वाक्य दिली ती पाहूया. पाठ्यः ग्रंथः, पठितव्यः ग्रंथः, पठनीयः ग्रंथः. या तीनही वाक्यांचा एकच अर्थ आहे, तो म्हणजे पठनाय योग्यः ग्रंथः. कः पाठ्यः ग्रंथः पाठ्यः. काय वाचावे किंवा काय वाचण्यास योग्य आहे तर ग्रंथ. आपण दुसरी 2 नंबरची जी काही वाक्य आहेत ती पाहूया. रक्षः देशः, रक्षितव्यः देशः, रक्षणीयः देशः, देशरक्षणम् इति कर्तव्यम्. बघा, इथं सुद्धा 3 वाक्य दिलेले आहेत आणि त्याचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे देशरक्षणम् इति कर्तव्यम्. म्हणजे देशाचं रक्षण हे केलं पाहिजे. कः रक्षणीयः, देशः रक्षणीयः. म्हणजे काय रक्षण केलं पाहिजे किंवा काय रक्षण करणे गरजेचे आहे तर देशाचे रक्षण करणे गरजेचे आहे. तर त्याच्यानंतर 3 नंबरला दिलेली वाक्य आपण पाहूया. खाद्यानि फलानि, खादितव्यानि फलानि, खादनीयानि फलानि. याचा अर्थ एकच आहे, खादनाय योग्यानि फलानि म्हणजे खाण्यास योग्य फळे. कानि खादनीयानि फलानि खादनीयानि म्हणजे काय खाण्यास योग्य आहे तर फळे खाण्यास योग्य आहेत. तर इथं देखील खाण्यास योग्य अशा अर्थानं ही वाक्य दिलेली आहेत. त्यानंतर 4 नंबरला जी वाक्य दिली ती पाहूया. वंद्या माता, वंदितव्या माता, वंदनीया माता. याचा अर्थ एकच आहे, वंदनार्हा माता म्हणजे वंदन करण्यास योग्य पात्र अशी माता. का वंदनीया, माता वंदनीया म्हणजे कुणाला बरे वंदन केले पाहिजे तर आईला वंदन केले पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, या 4 प्रकारच्या वाक्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, काय करावे हे सांगण्यासाठी या पद्धतीची ही वाक्य आलेली आहेत किंवा काय योग्य आहे, काय केले पाहिजे हे सर्व सांगण्यासाठी या पद्धतीची वाक्य आलेली आहेत. आणि याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलेलं आहे की इथं जी खादनीयानी, खादितव्यानी, खाद्यानी किंवा वंद्या, वंदितव्या, वंदनीया, रक्षः, रक्षितव्यः, रक्षणीयः, पाठ्यः, पठितव्यः, पठनीयः हे जे काही शब्द या ठिकाणी आलेले आहेत हे सर्व धातूंपासून तयार झालेले शब्द आहेत. कारण पट या धातूपासून पाठ्यः, पठितव्यः, पठनीयः हे शब्द तयार झाले आहेत. रक्ष या धातूपासून रक्षः, रक्षितव्यः, रक्षणीयः.
खाद या धातूपासून खाद्यानी, खादितव्यानी, खादनीयानी. आणि वदवंद या धातूपासून वंद्या, वंदितव्या, वंदनीया हे शब्द तयार झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय, तर हे जे काही शब्द आहेत हे धातूंपासून तयार झाले आहेत आणि म्हणूनच त्यांना धातू साधित विशेषणे असे म्हटले आहे. तर आणखीन काही उदाहरणं आहेत बघा. पेयम जलम म्हणजे पिण्यास योग्य पाणी. दर्शनीय चित्रपट पाहण्यास योग्य चित्रपट. गेयम सुभाषितम गाण्यास योग्य असे सुभाषित. चिंता न कार्या चिंता करू नये. सुगम्य पर्वत म्हणजे जाण्यास योग्य पर्वत. देयम दानम देण्यास योग्य दान. चिंतनीय विषय चिंतन करण्यायोग्य विषय. म्हणजे थोडक्यात काय, या सर्व उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की एखादी गोष्ट कशास योग्य आहे, कशास नाही, किंवा काय करावे, काय करू नये, या सर्व गोष्टी सांगण्यासाठी या पद्धतीच्या विशेषणांचा उपयोग केला जातो. आता इथं तुम्हाला ही जी विशेषणं आपली जी तयार होतात, कारण तुम्ही बघितला की पट या धातूची बघा 3 प्रकारची ही विशेषणं तयार झाली. पाठ्य पठितव्य पठनीय. रक्ष धातूची देखील 3. रक्ष रक्षितव्य रक्षणीय. खाद धातूची 3. खाद्यानी, खादितव्यानी, खादनीयानी. आणि वंद धातूची 3. वंद्या, वंदितव्या, वंदनीय. तर ही जी काही विशेषणं तयार झाली ही 3 प्रकारची तयार झालेली आहेत. आणि ही जी 3 प्रकारची विशेषणं तयार झाली आहेत त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये य हा प्रत्यय लागलेला आहे. बघा आता इथं वरती उदाहरण. पट या धातूला य हा प्रत्यय लागून पाठ्य. रक्ष या धातूला य लागून रक्ष. खाद या धातूला य लागून खाद्यानी. आणि वंद या धातूला य लागून वंद्या. तर अशा पद्धतीने य प्रत्यय लागून ही विशेषण तयार झाले. त्याच्यानंतर तव्य प्रत्यय लागून तयार झाले बघा. पठितव्य रक्षितव्य खादितव्य आणि वंदितव्या ही तव्य प्रत्यय लागून तयार झालेली विशेषणं आहेत. आणि अणीय प्रत्यय लागून तयार झालेली विशेषणं बघा. पठनीय रक्षणीय खादनीय आणि वंदनीय ही सगळी अणीय प्रत्यय लागून तयार झालेली विशेषणं आहेत. मग इथं तुम्हाला काही धातू देण्यात आलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये त्यांनी क्रिया अशी सांगितलेली आहे की शिक्षकांनी धातू सांगायचे आहेत आणि पहिल्या विद्यार्थ्यांच्या समूहाने य प्रत्यय लागून तयार झालेली विशेषणं सांगायचे आहेत. दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या समूहाने तव्य प्रत्यय लागून तयार झालेली विशेषणं सांगायची आहेत. आणि अणीय प्रत्यय लागून तयार झालेली जी विशेषणं आहेत ती तिसऱ्या विद्यार्थ्यांच्या समूहाने सांगायची आहेत. पण ही वर्गामधील कृती आहे की जी आता आपल्याला काही पूर्ण करता येणार नाही. पण आपण एकंदरीत या धातूंची जी काही विशेषणं य तव्य आणि अणीय प्रत्यय लागून तयार झालेली आहेत ते आपण जरा वाचूया. त्याज्य तक्तव्य त्यजनीय. वाच्य वक्तव्य वचनीय. अधिक अर्थ प्रार्थ्य प्रार्थयितव्य प्रार्थनीय. घोष्य घोषयितव्य घोषणीय. देय दातव्य दानीय. क्षेप्य क्षेप्तव्य क्षेपणीय. दृश्य द्रष्टव्य दर्शनीय. गेय गातव्य गाणीय. तर ही विशेषणं अशा पद्धतीनं तयार होतात. जे य प्रत्यय लागून कशा पद्धतीने तयार होतात, तव्य प्रत्यय लागून कशा पद्धतीने तयार होतात आणि अणीय प्रत्यय लागल्यानंतर ती विशेषणं कशी तयार होतात हे आपण पाहिलं. या तिन्ही विशेषणांचा वाक्यामध्ये उपयोग केला जातो. तो कसा केला जातो किंवा काय केला जातो हे आपण पुढं पाहणार आहोत. यानंतर तुम्हाला संभाषापत्रमचा भाग पान नंबर 72वरती आलेला आहे. त्याच्यामधले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची थोडक्यात चर्चा करूया आणि मग आपण पुढचा भाग पाहूया. पहिला प्रश्न आहे कृत्य प्रत्ययांत रूपाणी अनिविष्यत. म्हणजे खाली काही धातू देण्यात आले आणि त्या धातूंची कृत्य प्रत्ययांत रूपे त्या शब्दकोड्यामध्ये दिलेली आहेत. तर ती आपल्याला शोधायची आहेत. पहिल्यांदा धातू जो दिला आहे त्यज. तर त्यज या धातूचं जे काही
कृत्य प्रत्ययांत रूप जे आहे ते आपण पाहणार आहोत आणि ते आपल्याला शोधायचं आहे. त्यक्तव्य हे तेज धातूचे जे काही कृत प्रत्ययांत रूप आहे ते आहे. त्याच पद्धतीनं आपण इतर धातूंची देखील जी काही कृत्य प्रत्ययांत रूपे आहेत ती याच्यामध्ये शोधू शकतो. हे काम तुम्ही करायचं आहे. याच्यानंतर योग्यम विशेषणम योजयत, योग्य विशेषण वापरायचं आहे. तुम्हाला नाम दिलेले आहेत आणि या नामांना योग्य अशी विशेषणं दुसऱ्या कॉलममध्ये देण्यात आले आहेत, तर ती आपल्याला योग्य पद्धतीनं लिहायची आहेत. तर आता पहिलंच आपण जर नाम बघितलं तर ते आहे माता. आता माता या नामासाठी योग्य विशेषण कोणतं असणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. दंडनीयाः आणि बहुवचन आहे ते असणं शक्य नाही, कारण माता एकवचनी आहे. श्राव्याणी याच्यामध्ये नपुंसकलिंग आहे, त्यामुळे तेही असणं शक्य नाही. क्रेतव्ये हे द्विवचन आहे, त्यामुळे तेही असणं शक्य नाही. अर्जणीयम नपुंसकलिंगी. प्रक्षालनीयाः बहुवचन आहे, माता एकवचन आहे, चालणार नाही. प्राप्तव्याः तर इथं देखील पुल्लिंगी एकवचन आहे, तेही चालणार नाही. वंद्या माता वंद्या, तर वंद्या हे या ठिकाणी मात्र रूप योग्य पद्धतीनं आपल्याला दिसून येतं. ही जोडी योग्य पद्धतीने लागते. माता वंद्या म्हणजे वंद्या माता, वंदनास योग्य किंवा वंदन करण्यास योग्य अशी माता. या पद्धतीनं बाकीच्या काही ज्या जोड्या आहेत ते तुम्ही शोधायच्या आहेत, कारण हा अभ्यासाचा भाग आहे, तो तुम्हीच सोडवायचा आहे. यानंतर थोडीशी एक माहिती वजा भाग या पाठामध्ये आलेला आहे. विदर्भ प्रांते नागपुरे जातः प्रज्ञाभारती डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकरः इति महान संस्कृत पंडितः. विदर्भ प्रांतामध्ये नागपूरमध्ये जन्मलेले प्रज्ञाभारती डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर हे महान संस्कृत पंडित होते. संस्कृतनिष्ठः अयं संस्कृते स्नातकोत्तरपदवीं प्राप्य अग्रे डिलीट इति उपाधिमपि प्राप्तवान्. म्हणजे या डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर यांनी हे संस्कृतवर अत्यंत निष्ठा असणारे असे व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी यामध्ये डिलीट ही मोठी उपाधी देखील प्राप्त केलेली आहे. महाभागेनानेन विपुलं संस्कृतलेखनं कृतं विवेकानंद विजयं शिवराज्याभिषेकम् इति नाटके शिवराज्योदयमिति महाकाव्यं श्रमगीता इति नैकानि लघुकाव्यानि च लिखितानि. बघा, या विद्वानांनी विवेकानंद विजय, शिवराज्याभिषेक ही नाटके, शिवराज्योदयम हे महाकाव्य आणि श्रमगीता इत्यादी अनेक लघुकाव्ये त्यांनी लिहिली आहेत. मनसा सततमिति गीतं वर्णेकर महोदयेन लिखितं. म्हणजे इथं शेजारीच तुम्हाला मनसा सततम स्मरणीयम हे गीत दिसत आहे. हे याची रचना देखील या वर्णेकर महोदयांनीच केलेली आहे. 2000+700 वर्षं महोदयस्य अस्य जन्मशताब्दपूर्तिवर्षं. म्हणजे 2017 हे साल त्यांचं जन्मशताब्दी पूर्तीचं वर्ष आहे. अस्मै पंडितश्रेष्ठाय नमः अशा विद्वान व्यक्तीला वंदन असो. ठीक आहे. लोकहितं मम करणीयम हे गीत आपल्याला यूट्यूबवरती बघायला मिळेल आणि तुम्ही त्याचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं गायन करायचं आहे. ते गीत तुम्ही पाठांतर करायचं आहे. ठीक आहे. पुढचा भाग आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भाषासूत्रम 4 पाहणार आहोत. याच्यापूर्वी आपण कृत्य प्रत्ययांत आणि यामध्ये ही प्रत्यय
पाहिलेले आहेत. आता त्या प्रत्ययांच्या विषयी अधिक जाणून घ्यायचं आहे. त्यांची रचना, त्यांचा वाक्यामध्ये होणारा उपयोग हे आपण नीट समजून घ्यायचं आहे. कर्मणी विद्यार्थक धातुसर्गिक विशेषणाने सूत्रम मूलधातु अधिक य अथवा तव्य अधिक अथवा अनीय. म्हणजेच मूळ धातूला य किंवा तव्य किंवा अनीय या 3 प्रत्ययांपैकी कोणताही एक प्रत्यय लावला तर कर्मणी विद्यार्थक धातुसर्ग विशेषणं तयार होतात. तर बघा खाली उदाहरणं दिलेत. कृ. आता कृ या धातूला य जोडला तर कार्य किंवा कृत्य, तव्य जोडला तर कर्तव्य आणि अनीय जोडलं तर करणीय, अशी कृ धातूची ही विशेषणं तयार होतात. दा धातूची बघा देय अथवा दातव्य अथवा दानीय. देय लावला तर देय, तव्य लावलं तर दातव्य आणि अनीय लावलं तर दानीय. त्याच्यानंतर पट या धातूला य लावला तर पाठ्य, तव्य लावलं तर पठितव्य आणि अनीय लावलं तर पठनीय. मुच या धातूला य लावला तर मोच्य, तव्य लावलं तर मुक्तव्य आणि अनीय लावलं तर मोचनीय. दृश या धातूला य लावला तर दृश्य, तव्य लावलं तर द्रष्टव्य, अनीय लावलं तर दर्शनीय. तर अशा पद्धतीनं या धातूंपासून या 3 पद्धतींनी ही विशेषणं तयार होतात. म्हणजे या 3 पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीचा किंवा एका प्रकारच्या विशेषणाचा आपण उपयोग केला तरीसुद्धा चालतो. आता ही जी विशेषणं आहेत ही कोणत्या नामांप्रमाणे चालतात हे इथं माहिती देण्यात आली आहे. बघा पहिल्यांदा अनीय प्रत्यय लागल्यानंतर तर ही जी रूपं आहेत, ही विशेषणं आहेत, ही विशेषणं पुल्लिंगात देव शब्दाप्रमाणे, स्त्रीलिंगात माला शब्दाप्रमाणे आणि नपुंसकलिंगात वन शब्दाप्रमाणे चालतात. तर आपण ती बघूया. पुल्लिंग रूपाणी करणीयः करणीयौ करणीयः, देवः देवौ देवाः, त्या पद्धतीनं करणीयः करणीयौ करणीयाः. त्याच पद्धतीने दानीयः दानीयौ दानीयः. आता य प्रत्यय लागल्यानंतर बघा पाठ्यः पाठ्यौ पाठ्याः. तव्य प्रत्यय लागल्यानंतर बघा मुक्तव्यः मुक्तव्यौ मुक्तव्यः. परत य प्रत्यय लागल्यानंतर बघा दृश्यः दृश्यौ दृश्याः. पुल्लिंगी रूपं देवप्रमाणात चालतं. फक्त प्रत्यय कोणता आहे त्याच्यावरती त्या पद्धतीनं त्याची रूपं तयार करायची आहेत. यानंतर मालाप्रमाणे चालणारी त्याची स्त्रीलिंगी रूपं असतात. तर ती बघा करणीया करणीये करणीयाः, दानीया दानीये दानीयः, पाठ्या पाठ्ये पाठ्याः, मुक्तव्या मुक्तव्ये मुक्तव्यः, दृश्या दृश्ये दृश्याः. आता ही जी स्त्रीलिंगी रूपं आहेत ती मालाप्रमाणे चालतात. त्यामुळे अनीय प्रत्यय असू दे, य प्रत्यय असू दे किंवा तव्य प्रत्यय असू दे, ती कशा पद्धतीने चालतात हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर वन प्रमाणे नपुंसकलिंगी विशेषणं तयार होतात. वनमने वनानी म्हटल्याप्रमाणे करणीयम करणीये करणीयाणी, दानीयम दानीये दानीयाणी, पाठ्यम पाठ्ये पाठ्याणी, मुक्तव्यम मुक्तव्ये मुक्तव्याणी, दृश्यम दृश्ये दृश्याणी. तर इथंसुद्धा बघा वनमने वनानी प्रमाणे ही रूपं तयार होतात. तर बघा आता यांचा विशेषण म्हणून जो होणारा उपयोग आहे तो कसा होतो. पठनीय ग्रंथ म्हणजे पठन करण्यास योग्य ग्रंथ, पठनीया कविता पठन करण्यास योग्य कविता, पठनीयम काव्यम पठन करण्यायोग्य काव्य. तर बघा ही विशेषणं जी तयार झाली आहेत ही विशेषणं त्याच्या जवळचा जो विशेष्य आहे तो कोणत्या स्वरूपात आहे, म्हणजे पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे का नपुंसकलिंगी आहे. अर्थात तुम्हाला तो नियम माहीतच आहे की विशेष्याचं जे लिंग वचन विभक्ती असतं तेच विशेषणाचं देखील लिंग वचन आणि विभक्ती असतं. तोच नियम या ठिकाणी सुद्धा लागू पडतो. आता ग्रंथ हा शब्द पुल्लिंगी आहे म्हणून पठनीय हा
असं ते विशेषण आलेलं आहे. पण कविता हा शब्द जो आहे तो स्त्रीलिंग आहे, त्यामुळे पठनीया असं विशेषण आलेलं आहे. काव्यम हे नपुंसकलिंग आहे म्हणून पठनीयम असं विशेषण आलेलं आहे. याच पद्धतीनं बघा, खादनीय मोदक, खादितव्या कुंडलिका, खाद्यम फलम, या ठिकाणी देखील हाच नियम आहे. विशेषाचं जे लिंग वचन विभक्ती आहे तेच विशेषणाचं देखील लिंग वचन विभक्ती असतं. हा नियम इथं देखील आहे. एतानी विशेषणांनी क्रिया या अर्हतां सूचयन्ति. आता यामध्ये जी काही विशेषणं दिली आहेत ती विशेषणं क्रियेची अर्हता, क्रियेची योग्यता सांगतात. म्हणजे पठनीय हा ग्रंथ, याच्याविषयी सांगितलंच की पठन करण्यायोग्य ग्रंथ, पठनीय कविता म्हणजे पठन करण्यायोग्य कविता, पठनीयम काव्यम पठन करण्यायोग्य काव्य, खादनीय मोदक खाण्यास योग्य मोदक, खादितव्या कुंडलिका खाण्यास योग्य जिलेबी, खाद्यम फलम खाण्यास योग्य फळ. तर अर्हता म्हणजे योग्यता सांगण्याचं काम ही सर्व शब्द करतात. तथैव कर्मपदम अनुसरंती, तसेच कर्मपदाला देखील अनुसरतात. कर्मपदाला अनुसरतात म्हणजे काय, कुंडलिका, मोदक, कविता, ग्रंथ, काव्य, फल हे सगळं कर्म आहे आणि कर्माप्रमाणे त्यांचं रूप तयार होते, त्यामुळे कर्मपदाला अनुसरतात असं म्हटलेलं आहे. अतः केवलम कर्मवाच्ये वाक्ये एतेषाम उपयोगः भवति. आणि म्हणून केवळ कर्मणी प्रयोगातील वाक्यामध्ये या प्रकारच्या विशेषणांचा उपयोग केला जातो. उपयोजनम विशेषण रूपाने याचा उपयोग केला जातो. स्मरणीया कथा, स्मरणे करण्यायोग्य कविता, प्रेक्षणीयम स्थलम, पाहण्यास योग्य असे स्थळ, पूज्य हा पुरुष, पूजनीय असा पुरुष. तर विशेषण रूपाने कसा उपयोग केला जातो हे आता तुमच्या लक्षात आलं. स्मरणीय कथा, प्रेक्षणीयम स्थलम, पूज्य हा पुरुष, यावरून तुमच्या लक्षात आलं की विशेषण यांचा कसा उपयोग केला जातो. आता कर्मवाच्ये वाक्ये क्रियापदस्थानी. आता कर्मणी वाक्यामध्ये क्रियापदाच्या ठिकाणी देखील याचा उपयोग केला जातो. रामेण ग्रंथः पाठ्य किंवा रामेण ग्रंथः पठितव्यः किंवा रामेण ग्रंथः पठनीयः, म्हणजे रामाने ग्रंथ वाचावा. सीतया पत्रं लेख्यं किंवा सीतया पत्रं लेखितव्यं किंवा सीतया पत्र लेखनीयं, सीतेने पत्र लिहावे. छात्रैः प्रश्नः पृच्छः, छात्रैः प्रश्नः प्रष्टव्यः, छात्रैः प्रश्नः पृच्छनीयः, विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावेत. तर याच्यामध्ये देखील आपण पाहिलं की ही विशेषणं क्रियापदांच्या जागी आलेली आहे. क्रियापदांची जागा त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं या विशेषणांचा उपयोग दोन्ही पद्धतीने, एक विशेषण म्हणून देखील केला जातो आणि क्रियापद म्हणून देखील केला जातो. मात्र क्रियापद म्हणून त्याचा जो उपयोग आहे तो फक्त कर्मणी वाक्यामध्ये केला जातो. ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आता रूपमेलनम कुरुत हा एक प्रश्न आलेला आहे. तर खादती अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल की हे लट रूप आहे. फक्त ते कर्मवाच्य आहे काय कर्तृवाच्य आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर अर्थातच कर्तृवाच्य असणार आहे. खादितम हे त प्रत्ययांत रूप आहे. खादितवान हे तवतु प्रत्ययांत रूप आहे. खादनीय हे कृत्य प्रत्ययांत रूप आहे. आणि खाद्यते हे लट कर्मणी प्रयोगात क्रियापद आहे, कर्मवाच्य. ठीक आहे. इथं हा भाग संपलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.